Hi students, welcome to my channel Physics in Easy Way. Next point of this first chapter or last point of the first chapter, that is rolling motion. तर रोलिंग मोशन म्हणजे काय हे आधी पाहावं लागेल. तर रोल होणं म्हणजे फॉर एक्झाम्पल सायकलचं चाक चालवतो. तर ते सायकलचं चाक जे आहे ते सरळ रेषेत पण गतिमान असतं आणि स्वतःभोवती पण फिरतं, म्हणजे सर्क्युलर मोशन पण आहे त्याच्यामध्ये. मग जर अशी मोशन जिथं जिथं असेल त्या केसला, स्पेशल केसला आपण असं म्हणतो की दॅट इज ॲन एक्झाम्पल ऑफ रोलिंग मोशन. रोलिंग मोशनमध्ये कुठले कुठले ऑब्जेक्ट रोल होतील बरं? फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट्स लाईक सिलेंडर, स्पेअर, व्हील्स एक्सेट्रा आर ऑलवेज परफॉर्म रोलिंग मोशन. म्हणजे हे काही जे ऑब्जेक्ट आहेत जे त्याची मोशन परफॉर्म करत असताना सरळ रेषेत पण गतिमान होऊ शकतात आणि स्वतःभोवती पण फिरू शकतात. तर ज्यावेळेस सरळ रेषेत गतिमान असतात त्यावेळेस स्वतःभोवती फिरतात, म्हणून आपण त्याला म्हणतो इट इज ॲन कॉम्बिनेशन ऑफ. सरळ रेषेत गतिमान असणं म्हणजे लिनियर मोशन आहे आणि स्वतःभोवती फिरणं म्हणजे सर्क्युलर मोशन आहे. म्हणून आपण म्हणतो इन केस ऑफ प्युअर रोलिंग मोशन इट कन्सिस्ट टू मोशन्स, दॅट इज सर्क्युलर अँड लिनियर. सर्क्युलर आणि लिनियर ह्या जर दोन्ही मोशन असतील आणि आपण रोलिंग मोशनमधली जर एनर्जी काढायला गेलो तर काय करावं लागेल आपल्याला? ह्या सर्क्युलर मोशनमधली पण एनर्जी प्लस लिनियर मोशनमधली एनर्जी आपल्याला काय करावं, काउंट करावं लागेल. हेच करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. आपल्याला जे असणार आहे, आपण नेहमी म्हणतो व्हेन ऑब्जेक्ट हॅज व्हेलॉसिटी देन इट हॅज कायनेटिक एनर्जी. मग इथं तर लिनियर मोशन पण आहे आणि सर्क्युलर मोशन पण आहे, मीन्स देर आर टू कायनेटिक एनर्जीज. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये असणारी कायनेटिक एनर्जी आणि लिनियर मोशनमध्ये असणारी कायनेटिक एनर्जी ह्या दोन्हीचं आपल्याला सम करावं लागेल. तेव्हा आपल्याला टोटल एनर्जी इन द रोलिंग मोशन येईल. द ऑब्जेक्ट possesses two types of kinetic energies because it has velocity in circular motion as well as linear motion. Therefore, there are two types of kinetic energies. First, rotational means in the circular motion it has kinetic energy, and second, translational means linear motion. This is the another name of linear motion. But when circular motion is performed, that means that object performs rotational motion about its center or the axis of rotation which passes through center. मग आता जर टोटल एनर्जी काढायची ह्याची, तर कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी किंवा टोटल एनर्जी काढण्यासाठी कायनेटिक एनर्जी कोणामधली काढावी लागेल? रोटेशनल मोशनमधली. आणि कायनेटिक एनर्जी कोणामधली घ्यावी लागेल? ट्रान्सलेशनल मोशनमधली. तर या दोन्हीचे फॉर्म्युले आपल्याला माहीत पाहिजेत. चॅप्टरच्या सुरुवातीला आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणून पॉईंट पाहिला, तिथून सुरुवात झाली आणि नंतर डेफिनेशन लिहिली आपण मुवमेंट ऑफ एनर्जीची. तर ती रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहावा लागेल. आणि सेकंड आहे तो म्हणजेच ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे लिनियर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहावा लागेल. लिनियर कायनेटिक एनर्जी तुम्हाला माहीतच आहे, आपण ती लिहितो 1/2 mv². पण रोटेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 I⍵². तर त्यासाठी काय काय कन्सिडर करावं लागेल? चला तर मग ते काय करू, कन्सिडर करू. I moment of inertia of that object, V linear speed of that object, R radius of the body, omega angular speed of that object, M mass, and K where K is radius of gyration. According to the definition of moment of inertia in the form of radius of gyration, that is I is equal to mk square. हे माहीत आहे आपल्याला. मग आता करायचं काय आपल्याला? इथं काढायची आहे टोटल कायनेटिक एनर्जी. तर टोटल कायनेटिक एनर्जी करण्यासाठी काढूया आता आपण सम ऑफ टू कायनेटिक एनर्जीज, दॅट इज रोटेशनल अँड ट्रान्सलेशनल. काय लिहावं लागेल मग? टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट इन रोलिंग मोशन इज इक्वल टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस सर्क्युलर कायनेटिक एनर्जी. आता ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे, 1/2 mv² लिहून टाकू. आणि सर्क्युलर कायनेटिक एनर्जीचा 1/2 I⍵², व्हेअर I इज मुवमेंट ऑफ एनर्शिया.
लिहिला फॉर्म्युला. एनर्जी इज इक्वल टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी लिहिली 1/2 mv², आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी लिहिली 1/2 I ω². थोडा विचार केला तर ह्या आयची मॅग्निट्यूड आपण काय टाकू शकतो, mk². तर ठेवून देऊ. आणि ओमेगा इज इक्वल टू रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी गेला आपल्याला, दॅट इज v इज इक्वल टू r ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू काय येईल, काय येईल, बरोबर, v इज इक्वल टू r ओमेगा, तर ओमेगा इज इक्वल टू v डिवायडेड बाय r. तर इथं सबस्टिट्यूट करू ह्या दोन मॅग्निट्यूड. इथं ह्या दोन्ही मॅग्निट्यूड सबस्टिट्यूट केल्या. v इज इक्वल टू r ओमेगा ह्या रिलेशननी ओमेगाची मॅग्निट्यूड टाकली v²/r², आणि आयची मॅग्निट्यूड टाकली इथं I mk². मग त्यानुसार काय आलं इक्वेशन, E इज इक्वल टू 1/2 mv² प्लस 1/2 इन द पोझिशन ऑफ I, दॅट इज mk², आणि इन द पोझिशन ऑफ ω², v²/r². आता काय काय याच्यात कॉमन आहे, हे m इथंही आहे हा फॅक्टर, आणि हा m इथंही आहे. त्यानंतर v² इथंही आहे आणि v² इथंही आहे. 1/2 इथे ह्याही याच्यामध्ये आहे पार्टमध्ये, आणि ह्याही पार्टमध्ये 1/2 आहे. म्हणजे हा पूर्ण फॅक्टर आपण कॉमन काढू शकतो, 1/2 mv². कॉमन घेतलं तर इथं काय राहील 1, आणि इथं काय राहील k². हे v² तर कॉमन गेलं, आणि राहिलं काय डिवायडेड बाय r². फॉर्म्युला या पद्धतीनं आला. काय झालं, E इज इक्वल टू 1/2 mv² कॉमन काढलं, इन ब्रॅकेट 1. हे पूर्ण कॉमन गेल्यामुळं हा पूर्ण फॅक्टर कंप्लीट कॉमन काढल्यामुळं काय आलं याच्या ठिकाणी 1 आलं. 1 प्लस k²/r². हे k² हे न्युमरेटरच्या पोझिशनमधलं आणि डिनॉमिनेटरच्या पोझिशनमधलं r², k²/r². दिस इज द टोटल एनर्जी इन द रोलिंग मोशन. ही झाली टोटल एनर्जी इन रोलिंग मोशन. आता रोलिंग मोशन जर ऑब्जेक्ट परफॉर्म करतो आहे असं म्हणतो, तर त्याचं आपल्याला ही एनर्जी काढली, स्पीड पण कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि जर ती वस्तू स्लिप न होता रोल व्हायची असेल इन्क्लाइंड प्लेनवरून, तर त्याला काय करावं लागेल, आपल्याला ॲक्सिलरेशन कॅल्क्युलेट करावं लागेल. तर पुढं जाऊ, ॲक्सिलरेशन आणि स्पीड कॅल्क्युलेट करू रोलिंग मोशनमध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे स्पीड अँड ॲक्सिलरेशन इन रोलिंग मोशन. व्हेन दॅट ऑब्जेक्ट रोल्स डाऊन ओव्हर द इन्क्लाइंड प्लेन. आता इन्क्लाइंड प्लेन म्हणजे काय, असा तिरकस उतारावरचा भाग, तर त्याच्यावरून ती वस्तू आपल्याला काय करायची, रोल डाऊन करायची. रोल डाऊन करत असताना म्हणजे ती वस्तू सर्टन हाईटवरती न्यायची आणि तिथून त्या तिरकस इन्क्लाइंड प्लेनवरून खाली सोडून द्यायची. तर पाहूयात डायग्रामॅटिकली. ज्यावेळेस ही वस्तू रोलिंग मोशन परफॉर्म करायला कन्सिडर करू, हा स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे, ज्याची रेडियस कॅपिटल R आहे, ज्याचं मास कॅपिटल M आहे, आणि याची हाईट आहे, ज्या हाईटवरती आपण त्याला नेलं आहे आणि ह्या सरफेसवरून रोल करतो आहे. थिटा हा अँगल आहे जो होरिझॉन्टलशी हे इन्क्लाइंड प्लेनने केलेला आहे. तर आता इथून इथपर्यंत सरळ रेषेतलं अंतर आपण गृहीत धरलं यस, म्हणजेच लिनियर डिस्प्लेसमेंट, आणि ही याची इतकी हाईट आहे. तर साईन थिटाच्या फॉर्म्युल्यानुसार साईन थिटा जर काढला तर दॅट इज समोरची, ही समोरची भागिले कर्ण. तर साईन थिटा बरोबर लिहिलं एच डिवाइड बाय यस. तर एच इज इक्वल टू काय आलं, यस साईन थिटा. इथं मॅग्निट्यूड काढून दिली. ज्यावेळेस ऑब्जेक्ट रोलिंग मोशन स्टार्ट करेल त्यावेळेस आपण जे वस्तूला इथं पकडलं आहे, आता पकडलं आहे म्हणजे सोडून देण्यापूर्वीची कंडिशन, त्याच्याकडं व्हेलॉसिटी किती असेल सुरुवातीची 0. सोडून दिलं की काय होईल, ही वस्तू इथं रोल्स डाऊन होईल. म्हणजे तुम्ही त्या वस्तूला एच इतक्या हाईटवरती पकडल्यानंतर जी तुमच्याकडं पोटेन्शियल एनर्जी असणार आहे त्या वस्तूकडं, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, ती ह्या कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होईल ज्यावेळेस ती वस्तू खाली रोल्स डाऊन होईल. किंवा दॅट इज द टोटल एनर्जी व्हेन दॅट ऑब्जेक्ट रोल्स डाऊन थ्रू द over the inclined plane. When that object is raised at height h, it has gravitational potential energy. According to law of conservation of energy, this gravitational potential energy gets converted into the
total kinetic energy when it rolls down over the inclined plane. म्हणजे ज्या वेळेस ती वस्तू वरून खाली येते त्यावेळेस आपण त्या वस्तूला इथं पकडल्यानंतर जे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आलं तेच इथं टोटल कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट झालं. तर हे करत असताना आपल्याला जे आता काय करावं लागेल, मग ही जी एनर्जी आपण काढली टोटल ज्यावेळेस वस्तू रोल डाऊन होते त्यावेळेस ही एनर्जी काढली, तर ह्या एनर्जीला आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार ह्या टोटल एनर्जी बरोबर काय लिहावं लागेल, MgH ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. त्यानुसार मग लिहू MgH इज इक्वल टू लिहिलं एनर्जी दॅट इज टोटल एनर्जी इन द रोलिंग मोशन इज इक्वल टू 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 + k² अपॉन r². आपल्याला हे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा काय करावं लागेल, इक्वलाइज करावं लागेल. त्यानुसार लिहिलं MgH इज इक्वल टू 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 + k² अपॉन r². तर एमला एम काय करू, कॅन्सल करू, मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट आहे. तर हे 2 डिवाइडमध्ये इकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लिकेशनमध्ये 2gh इज इक्वल टू v² इन ब्रॅकेट 1 + k² अपॉन r² काढायची आपल्याला व्हीची मॅग्नेट्यूड. मग व्ही फक्त ह्या साईडला ठेवा आणि बाकीचं सगळं अपोजिट साईडला घेऊन जाऊ. त्यानुसार लिहिलं gh इज इक्वल टू 1/2 v², एमला एम कॅन्सल केल्यानंतर इन ब्रॅकेट 1 + k² अपॉन r². आता v²ची मॅग्नेट्यूड काढून घेऊ. काय आलं, v² इज इक्वल टू 2gh हे डिवाइडमधलं इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये गेलं, 2gh हे मल्टिप्लिकेशनमध्ये हे इकडं जाऊन डिव्हिजनमध्ये येईल, 1 + 2gh डिवायडेड बाय 1 + k² अपॉन r². जर v काढायचं आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स देन v इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 2gh अपॉन 1 + k² अपॉन r². ही झाली व्हीची मॅग्नेट्यूड. v इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 2gh अपॉन 1 + k² अपॉन r². मीन्स दिस इज द व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी व्हेन दॅट ऑब्जेक्ट रोल्स डाऊन ओव्हर द इन्क्लाइंड प्लेन. आता आपल्याला काढायचं आहे ॲक्सिलरेशन. व्हेलॉसिटी तर काढली, ॲक्सिलरेशन जर काढायचं असेल तर ॲक्सिलरेशन काढण्यासाठी फॉर्म्युला चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम लिहितो आपण. तर चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम लिहिण्यामध्ये टाईम काढता येईल का, आपल्याला टाईम कॅल्क्युलेट करता येईल का, तर नाही. त्यानुसार मग काय करावं लागेल, टाईम न काढता आपल्याला काय करावं लागेल, ॲक्सिलरेशन लिहावं लागेल. त्यासाठी दुसरा फॉर्मॅट कायनेमॅटिकल इक्वेशनचा उपयोग करू. तर कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये सुद्धा 3 आहेत, पण असे इक्वेशन सिलेक्ट करायचे की ज्याच्यामध्ये टाईम नाही. टाईम नसलेले इक्वेशन कुठले पाहू. सुरुवातीला v इज इक्वल टू u + at हे फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. दुसरं v² इज इक्वल टू u² + 2as आणि तिसरं s इज इक्वल टू ut + 1/2 at². तर पहिल्या आणि तिसऱ्या कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये टी आहे, त्यामुळे ते न घेता आपण सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन घेऊ. कुठलं, v² इज इक्वल टू u² + 2as. ह्याच्यात ॲक्सिलरेशन पण आहे आणि टाईम पण नाही. त्या इक्वेशनमध्ये 2 व्हेलॉसिटी असल्यामुळे आपण काय करावं लागेल, ड्युरिंग डिस्टन्स द लिनियर व्हेलॉसिटी इन्क्रीजेस फ्रॉम, कारण की आपण याची इतक्या हाईटवरती त्या वस्तूला पकडलं होतं तेव्हा पोटेन्शियल एनर्जी लिहिली, त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी किती होती, इनिशियल व्हेलॉसिटी 0 दॅट इन्क्रीज्ड फ्रॉम 0 टू v. म्हणजे फायनल व्हेलॉसिटी व्हीपर्यंत काय होईल, ही इन्क्रीज होईल. एस इज इक्वल टू काढलं, समोरची साईन थिटा बरोबर समोरची भागिले कर्ण, साईन थिटा इज इक्वल टू h डिवाइड बाय एस लिहिलं, तर एस इज इक्वल टू h डिवाइड बाय साईन थिटा येईल. तर आता हे झालं, एस काढून घेतलं, व्ही काढलं, यू सांगितलं आपण. आता इक्वेशन लिहू. इक्वेशन काय, v² इज इक्वल टू u² + 2as. आता याच्यातली यूची मॅग्नेट्यूड तर 0च आहे, 2as एसची मॅग्नेट्यूड h डिवाइड बाय साईन थिटा आहे. v² हे इथं काढले आपण, v² 2gh अपॉन 1 + k² अपॉन r². ची मॅग्निट्यूड काढायची, ॲक्सिलरेशन काढायची. त्यामुळं काय केलं मग, 2as इज इक्वल टू u² इकडे घेऊन गेलो, v² - u² लिहिलं.
आता याच्यामध्ये यूची मॅग्निट्यूड ठेवू, व्ही स्क्वेअरची मॅग्निट्यूड ठेवू आणि एसची पण मॅग्निट्यूड ठेवू. तिन्ही मॅग्निट्यूड सबस्टिट्यूट करू आणि इक्वेशन लिहू. तिन्ही मॅग्निट्यूड सबस्टिट्यूट केल्या तर काय येईल, 2a एसच्या ठिकाणी एच अपॉन साइन थिटा इज इक्वल टू 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. एचला एच कॅन्सल केलं, 2ला 2 कॅन्सल केलं, काय राहील मग, ए अपॉन साइन थिटा इकडे राहिलं. हे 2 कॅन्सल झालं, एच कॅन्सल झालं, जी अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर राहिलं. मग काय येईल, ए काढायचं, साइन थिटा इकडे घेऊन गेले, जी साइन थिटा अपॉन के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. दिस इज द ॲक्सिलरेशन, लिनियर ॲक्सिलरेशन when that object rolls down over the inclined plane. ॲक्सिलरेशनची मॅग्निट्यूड काढली आपण. पुढं काही पॉईंट नीट आणि जीसाठी जे काही महत्त्वाचे आहेत त्याबद्दल विचार करू. जर एखाद्या ऑब्जेक्टमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया n टाइम्स असेल, n ऑफ m आर स्क्वेअर, तर हे n म्हणजे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करतं. तर ते कसं काय, तर त्यासाठी एक्झाम्पल पाहू. वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर जर असेल, तर हे जे एन आहे ते के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची याच्यामधली मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करतं असं म्हणतात. फॉर रोलिंग ऑब्जेक्ट इफ एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया इज इन द फॉर्म ऑफ एन ऑफ एम आर स्क्वेअर, एन इंटू एम आर स्क्वेअर, देन एन गिव्स के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल सॉलिड स्पेअर घेऊ. आता सॉलिड स्पेअरच्या मोमेंट ऑफ एनर्शियाचा फॉर्म्युला आला पाहिजे. काय सॉलिड स्पेअरचा मोमेंट ऑफ एनर्शियाचा फॉर्म्युला, तो आहे 2/5 एम आर स्क्वेअर. मग आता 2/5 एम आर स्क्वेअर इज इक्वल टू, आपण रेडियस ऑफ गायरेशननुसार काय लिहितो, एम के स्क्वेअर. एमला एम कॅन्सल झालं, आपल्याला काढायचं के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हे आर स्क्वेअर इकडे घेऊन गेले, तर काय आलं, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 2/5. म्हणजे इथं ह्या 2/5ला मी कन्सिडर केलं एन, तर काय आलं, एन इंटू एम आर स्क्वेअर. तर हे 2/5 म्हणजे काय झालं, एन, तर हे आर स्क्वेअर इकडे गेल्यामुळं काय आलं, एमला एम तर कॅन्सल झालं, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर काय आलं, एन मॅग्निट्यूड आली. म्हणजे जर एन इंटू एम आर स्क्वेअर असेल तर त्याच्यातली एन ही मॅग्निट्यूड काय रिप्रेझेंट करतं, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची मॅग्निट्यूड. त्यानुसार लिहिलं मग के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 2/5 म्हणजेच दिस एन मॅग्निट्यूड. आता बाकीच्या एक्झाम्पलमध्ये आपण घेऊ. बाकीचे मात्र फॉर्म्युले तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचे पाठ पाहिजेत. जे पाठ आहेत ते कन्सिडर करा. त्या फॉर्म्युल्याबरोबर एम के स्क्वेअर इक्वल करा, तुम्हाला ॲटोमॅटिकली के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट होईल. त्या मी कॅल्क्युलेट केलं, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 1 फॉर रिंग आहे. का, तर रिंगचा आणि सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर इज इक्वल टू एम के स्क्वेअर आहे. हे आर इकडे घेऊन गेलो, एमला एम कॅन्सल केलं, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर काय येईल, 1. तसंच आपण पाहिला के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर म्हणजे इथं एनची किंमत किती आहे, 1/2. फॉर युनिफॉर्म डिस्क ऑर सॉलिड सिलेंडर 1/2 एम आर स्क्वेअर इज इक्वल टू एम के स्क्वेअर येईल. म्हणजे याचा अर्थ असा, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं, 1/2 आलं. आपण सर्वाचे जर रेशो जर कॅल्क्युलेट केले, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी टू टोटल कायनेटिक एनर्जी, तर सगळ्यांचे काय येतील, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा काय फॉर्म्युला लिहिला, 1/2 एम ए स्क्वेअर. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा काय लिहिला, 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. आय आणि ओमेगाच्या मॅग्निट्यूड ठेवून दिलं, एमला एम कॅन्सल झालं, व्हीला व्ही कॅन्सल झालं, इथेही एमला एम 1/2 आणि व्हीला व्ही कॅन्सल झालं, राहिलं काय, 1 के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर्स टू 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हे लक्षात आलं नसेल तरी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला टाका 1/2 एम व्ही स्क्वेअर. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला टाका 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअरची आणि आयची मॅग्निट्यूड टाका, आयची टाका एम के स्क्वेअर आणि ओमेगा टाका व्ही अपॉन आर, दॅट इज व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आणि इथं टाका टोटल कायनेटिक एनर्जी 1/2 एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. तर ॲटोमॅटिकली हे रेशो येईल 1/2 एम व्ही स्क्वेअर सगळीकडे कॅन्सल होईल. 1 के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर्स टू 1 प्लस के स्क्वेअर अपॉन
r². शेवटी ही काही ॲनालॉजी दिल्यात रोटेशनल मोशन आणि ट्रान्सलेशनल मोशनमधल्या, आणि हे काही मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले दिलेत. हे तुम्हाला पाठ करावं लागतील प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. Thanks for watching. Like, share and subscribe my channel for more videos.